श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव नदीपात्रात बुडवून निलेश शेंडगे यांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आज श्रीरामपुरात सकल हिंदू समाज, शिवप्रहार प्रतिष्ठान आणि विराट प्रतिष्ठानसह विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात शेकडो महिला आणि पुरुष सहभागी होत पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून टाकला। श्रीरामपुरातील नायगाव येथे 11 जानेवारी 2026 रोजी गोदावरी नदीत निलेश शेंडगे यांची पाण्यात बुडवून हत्या केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात 9 आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र सदर घटनेस 40 दिवस उलटूनही 9 पैकी केवळ 3 आरोपींना अटक करण्यात आली असून 6 आरोपी अद्याप फरार असल्याने मयत निलेश शेंडगे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि फरार असलेल्या आरोपींना तात्काळ अटकेची मागणीकरिता काढण्यात आलेल्या हा मोर्चा शहरातील शिवतीर्थ येथे आल्यानंतर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा तीव्र निषेध केला। यावेळी निलेश शेंडगे यांची 10 वर्षांची मुलगी राजश्री हिने आमच्या कुटुंबाला न्याय द्या अशी विनवणी केल्याने उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले। उर्वरित फरार आरोपींना लवकरच अटक करण्याचे ठोस आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। मिळाला पाहिजे। जे माझ्या वडिलांना ज्यांनी मारलं, जे खुल्या हिंडू राहिले त्यांना पोलिसांनी अटक केलंच पाहिजे। माझ्या पप्पाला न्याय मिळाला पाहिजे। आम्ही दोघं बहीण भाऊ रस्त्यावर आलो, आमच्या डोक्यावरून हात निघून गेला। आमचा सगळा परिवार, माझी मम्मी खूप रडते, माझी आजी, माझे मोठे पप्पा, माझी मम्मी त्या खूप रडते। त्यांना मी एकटे, माझे पप्पा त्यांना कसे गप करू बरं मी। जानेवारी महिन्यात 11 तारखेला जी आमच्या भावाची बुडवून हत्या करण्यात आली नायगाव या ठिकाणी, ते सगळे आरोपी अजूनपर्यंत मोकाट आहे। पोलिसांना ते आरोपी का भेटत नाहीये ह्याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे। श्रीरामपूर पोलीस नगर जिल्ह्यातील एलसीबीचं पथक असेल, हे बाहेर देशात जाऊन यूपी बिहारला जाऊन आरोपी शोधून आणतात। त्यांना श्रीरामपूर तालुक्यातले आरोपी का भेटत नाहीये? ते तर घरीच राहतात। त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडनं आम्हाला सगळ्यांना कल्पना भेटते का आज इथं दिसला तो तिथं दिसला। या सगळ्या गोष्टी असताना जर आरोपी जर त्यांना सापडत नाहीये तर ह्याच्या पाठीमागं नेमकं काय? तर आम्ही तुम्हाला सांगतो, येत्या 8 दिवसात आम्ही आझाद मैदान ह्या ठिकाणी आम्ही सर्वजण आंदोलनाला सहकुटुंब सहपरिवार बसणार आहोत। आम्ही तुम्हाला सर्वांना इलेक्ट्रॉनिक मीडिया मार्फत आम्ही सर्वांना विनंती करतो पोलीस प्रशासनाला, आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाच्या मार्गावरती चाललेलो आहोत, तर आम्हाला संविधानाच्या मार्गावरच चालून द्या। कारण की सर्वांना माहिती आहे मातंग समाज हा इंग्रजांच्या काळापासून लढवय्या समाज आहे। इंग्रजांपासून आमच्यावरती 3 टायमाची हजेरी देण्यात आलेली होती। इंग्रजांनी आमच्या समाजातील लोकांना 3 टायमाची हजेरी देऊन आमच्यावरती पाळत ठेवलेली होती। तर आता आम्ही स्वतंत्र भारतात आहोत, तर आपण सर्वांनी याची दखल घेण्यात यावी। आम्ही लढणारे आहोत, आम्ही गांडू नाहीये, पण आम्ही बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो, याचा अर्थ आम्ही तुम्ही चुकीचा काढू नका। आणि जर तुमच्याकडनं न्याय भेटणार नसेल, जर आमच्या कार्यकर्त्याकडनं कुठल्याही अनुचित प्रकार घडला तर त्या अनुचित प्रकारामध्ये तुम्ही चुकीचा तपास करून आम्हाला कुणालाही गोवण्याचा प्रयत्न करू नका, ही आम्ही तुम्हाला विनंती करतो। याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 ने घेतला स्पेशल आढावा।